मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर रविवारी मी माझ्या काही मित्रांसोबत इकडे गोव्यामध्ये येत होतो आणि गोव्यामध्ये येत असताना आमचे 4-5 मित्र माझ्या सोबत होते. दोडामार्ग गोवा जी बाउंड्रीवरती जे काही पोलीस होते तिथं आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा. मी सगळे डॉक्युमेंट दाखवले. सगळे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर मी ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरलो होतो आणि ती ड्रायव्हिंग लायसन्स विसरल्यानंतर मी त्यांना विनंती केली की मी घराकडनं मागून घेतो. मात्र ते म्हणाले 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. मी लगेच त्यांना सांगितलं की 500 रुपये देतो, मात्र पावती द्या. मग मी खिशातनं काढले 500 रुपयांनी त्यांना दिले 500 रुपये. 500 रुपये दिल्यानंतर त्यांनी पावती द्यायला नकार दिला. मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही खूप चुकीचं करता. एक ॲडव्होकेट असून सुद्धा जर तुम्ही जर माझ्यानं पैसे घेऊन जर पावती देत नसाल तर मी तुमच्यावरती ऍक्शन घेणार. आणि तसाच मी गोव्यामध्ये आलो आणि संध्याकाळी परत मी 8 वाजता रिटर्न जात असताना त्याच स्पॉटला कर्नाटकची गाडी आली होती आणि ती कर्नाटकच्या गाडीमध्ये 5 मुलं होती, ज्याच्यामध्ये ड्रायव्हर जे होते ते नॉन ड्रिंकर होते, चांगलं सभ्य मुलगा होतं, त्यांच्याकडे डॉक्युमेंट होते, सगळं काही होतं. तरी सुद्धा त्यांच्याकडे पैशांची त्यांनी मागणी केली. त्याच लोकांनी, तेच पोलीस ऑफिसरने. आणि ते पैशाची मागणी केल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं आम्ही का पैसे देऊ, कारण आमचा ड्रायव्हर तर पिलेला नाही, डॉक्युमेंट तर सगळे आहेत. त्यावेळेला त्याला गाडीतनं बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली. आणि माझी जेव्हा गाडी तिथं आली तेव्हा ती मुलं मला प्लीज हेल्प म्हणून जोरात ओरडायला लागली. मग मी गाडीतून उतरल्यानंतर त्या मुलांना सांगितलं तुमची काय चूक झाली. त्यांना मग थोडा न्याय देण्याचा प्रयत्न केला. मग मी त्या पोलिसांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स विचारताय, डॉक्युमेंट विचारताय, आरसी विचारताय, मग तुम्ही कायद्यामध्ये आहे काय. मग ते म्हणले काय झालं, तुम्ही पोलीस आहात, मग तुमची नेम प्लेट का नाही आहे, तुम्ही पोलीस असेल तर तुमचा ड्रेस का नाही आहे. तर ते म्हणले तू सांगणार कोण. मग लगेच मी मोबाईल काढला आणि समोर धरला आणि म्हटलं थांब आता उत्तर दे म्हटलं. आणि उत्तर दे म्हटल्यानंतर ते पळायला लागले म्हटलं 4ही पोलीस होते. ते 2 मिनिटात सगळे पोलीसच गायब, पोलीस स्टेशनमध्ये सगळेच गायब झाले. कुणाच्याही अंगावरती ड्रेस नव्हता. ज्यांच्या अंगावरती ड्रेस होता तिथे नेम प्लेट नव्हती. आणि एक जो त्रयस्थ माणूस होता, 3rd पर्सन होता, तो डायरेक्ट वसुली करत होता. मग मी तो व्हिडिओ स्वतः वकील असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी व्हायरल केला आणि तो व्हिडिओ एवढा गेला की सगळ्या महाराष्ट्राभर गोव्यामध्ये गेला. त्याच्यानंतर आज एसपी साहेबांनी मला बोलून घेतले. एसपी साहेबांनी बोलून घेतल्यानंतर आता ती मीटिंग झाली. ते 3 वाजता बाकीचे स्टेटमेंट घेणार आहेत. त्यांनी मला सांगितलं की जे काही डॉक्युमेंट असतील ते द्या. मात्र मी त्यांना आता तेच सांगितलं की तुम्हाला मी फोटो दिलेत, ते पोलीस कोण आहेत ते दिलेत. अनेक मी असा व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये ते पोलीस डायरेक्ट पैसे घ्यायलेत, असा व्हिडिओ दाखवतो म्हटलं. आणि तो व्हिडिओ मी आता दाखवून आलो, तो अजून मी व्हायरल केलेला नाही. मग मला सांगा, जर आम्ही टुरिस्ट जर असे बाहेरचे जर गोव्यासाठी, गोवा आमचं आहे, कोल्हापूरवाले काही फार लांबचे नाही, मराठी माणसं दूरची नाही आहेत, आम्ही प्रेमाखातर इथे येतोय आणि इथं आल्यानंतर जर असा जर आम्हाला त्रास होत असेल, प्रत्येकाला दररोज इन्सिडेंट घडतात सांगा, मग कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. मी जर हा आवाज शांत केला असताना तर ते पोलीस तसेच राहिले असते. म्हणून मी त्यांचे फोटो, पैसे घेतलेल्यांचे ते सगळे मी व्हिडिओ व्हायरल केले. आणि आता एक असा व्हिडिओ मी तुम्हाला व्हायरल करणार आहे ज्याच्यामध्ये ते पोलीस डायरेक्ट पैसे घ्यायलेत त्यांच्याकडून. हेच मला फक्त सांगायचं आहे की जेव्हा आम्ही टुरिस्ट येतो ना, टुरिस्टने एवढा त्रास नको आहे पोलिसांना. आम्ही कंटाळलो अक्षरशः. आणि आमच्या इथं कसं होतंय, महाराष्ट्रातून ना चिकन जे आहे ना ते तिथून येतंय, त्याच्यामुळे बिचारे सगळे ड्रायव्हर असतात. दूध आहे ते तिकडनं येते, भाजीपाला त्यांच्याकडे येते. मग दररोज यांना 100 रुपये रस्त्यानं देत यायचे. किती पैसे द्यायचे या लोकांना. बरं, देत असताना ते जर ड्रायव्हर जर थांबले ना तर बघा ना, सगळं जे काय येते ते तिथून येते आणि प्रत्येक माणसाला पोलीस हॅरेसमेंट करतात. मग पोलीस हॅरेसमेंट जी आहे ना ही थांबली पाहिजेत. आणि जे माझी मागणी एकच आहे, डिमांड, जे 3 पोलीस जे आहेत, जे मी आता दाखवलेत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजेत. आम्ही पुरावे तुम्हाला दाखवलेले आहेत, पैसे घेतलेले तुम्हाला हे केलेलं आहे. मग एवढं जर तुम्हाला देऊन सुद्धा जर तुम्ही काही करत नसाल तर मात्र आम्हाला मग मोठी ऍक्शन, आम्हाला आंदोलन करावं लागेल. आता ती आज घेता येत. ऍक्च्युली मी फक्त सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला होता आणि मी आपल्याला ओळख करून देतो. मागे सुद्धा एकदा काय झालं होतं, आसगाव आपल्याला माहिती आहे, आसगाव तिथे एक वनवे होता बघा. तो वनवे बेकायदेशीर होता. मागच्या वेळेस पण मी एकदा आलो आणि परत तिथे मला आंदोलन करावं लागलं. आंदोलन केल्यानंतर तो वनवे त्यांनी बंद केला. मग तो वनवे कशासाठी होता, फक्त पैसे काढण्यासाठी. मी जर चुकीचं केलं असतं तर तो वनवे काय बंद करायची गरज होती. तिथले आमदार सुद्धा आवाज उठवले होते, तरी सुद्धा तो वनवे बंद झाला नव्हता. आम्ही मागे येऊन तिथं आवाज उठवला. आमची इच्छा एकच आहे, गोव्यामधले टुरिस्ट जे आहेत, परदेशातले लोक पूर्वी किती यायचे, आता सगळे बंद झाले. परदेशी फॉरेन टुरिस्ट तर येतच नाहीयेत, जे आहे ते इंडियन येत आहेत. मग इंडियन लोकांना एवढा त्रास देणं बरोबर नाही आणि हे कुठंतरी पोलिसांच्या हातात आहे आणि पोलिसांनी याच्यामध्ये सुधारलं पाहिजे. प्रश्न आणि काय.